नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि त्यामध्ये आपण लेसन नंबर 1 हा डिग्रीज ऑफ कंपॅरिझनच्या अंडरचा लेसन आहे आणि त्याचं टायटल देखील आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. काय प्रकार आहे इंग्लिश ग्रामर मध्ये त्यावरती आपण फोकस करणार आहोत. तर सुरुवात करूया डिग्रीज ऑफ कंपॅरिझनला. इंट्रोडक्शन टू डिग्रीज ऑफ कंपॅरिझन काय प्रकार आहे हे अगोदर आपण समजून घेऊया. इन इंग्लिश ग्रामर adjectives and adverbs are often used to describe qualities, states or actions. म्हणजे इंग्लिश ग्रामर मध्ये विशेषण असेल किंवा क्रियाविशेषण असेल हे कशासाठी यूज केलं जातं तर डिस्क्राईब करण्यासाठी. काय डिस्क्राईब करतं तर क्वालिटीज, स्टेट्स आणि ऍक्शन्सला काय केलं जातं तर ते डिस्क्राईब करतं. म्हणजे काय एक्सप्लेन करतं. तर काय एक्सप्लेन करतं आहे त्यानुसार आपल्याला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन यूज करायचं असतं. उदाहरणार्थ these qualities can exist in varying degrees level. डिग्रीज म्हणजेच काय लेवल्स. फॉर एक्झाम्पल someone can be tall, taller, tallest. उंच असू शकतो, थोडा अजून उंच असू शकतो, सगळ्यात उंच असू शकतो. लेवल्स बरोबर. The system that allows us to express these different levels of intensity or comparisons is called the degrees of comparison. का ज्या सिस्टम मध्ये आपल्याला एक परमिशन मिळते जशी की काय एक्सप्रेस करायची, काय एक्सप्रेस करण्याची, कुठल्या लेवल पर्यंत, कुठल्या इंटेन्सिटीनं, बरोबर, लेवल्स ऑफ इंटेन्सिटी काय आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण त्याचं कम्पेअर करू शकतो त्यालाच डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असं म्हटलं जातं. इट हेल्प्स अस कम्पेअर वन पर्सन थिंग विथ अनादर, वन पर्सन और थिंग विथ अ होल ग्रुप. बघा कम्पेअर काय करू शकतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसोबत, एक वस्तू दुसऱ्या वस्तूसोबत किंवा एक व्यक्ती पूर्ण ग्रुप सोबत. इन द क्लास ही इज द टॉलेस्ट इन द क्लास आले, द क्लास काय झालं एंटायर ग्रुप झालाय. तर यालाच म्हणायचं आपल्याला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. हे तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्पल्स वरून लगेच लक्षात येणार आहे. आता याचा अर्थ समजून घ्या. मिनिंग ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑलरेडी आपण डिस्कस केलं, पण थोडं डिटेलमध्ये बघूया. The degrees of comparison show how an adjective or adverb expresses the quality of a noun or verb in relation to others. म्हणजे कुठल्या पद्धतीनं त्याचं काय होतं इथे एक्सप्रेस केलं जातं. क्वालिटी ही कशाची, नाउनची किंवा वर्बची, कशाशी रिलेटेड टू अदर्स, बाकीच्या नाउन्स किंवा वर्ब्स रिलेटेड केलं जातं, कुठल्या पद्धतीनं कम्पेअर होतं. ह्यालाच आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणतो. इंग्लिश ग्रामर मध्ये 3 प्रकारच्या डिग्रीज आहेत. एक आहे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह, दिस रोड इज लॉंग. ओके, हा रस्ता लांब आहे. पॉझिटिव्ह. कंपॅरेटिव्ह, दिस रोड इज लॉंगर दॅन दॅट वन. तर इथे काय एक रोड दुसऱ्या रोडशी कम्पेअर केलेला आहे, बरोबर. लॉंगचं इथं लॉंगर झालं आणि इथे लॉंगेस्ट. दिस रोड इज द लॉंगेस्ट रोड ऑफ ऑल. सगळ्या रोड मध्ये हा सगळ्यात लांब रस्ता आहे. म्हणजे इथे अनेक रोडशी म्हणजे क्लासशी केलंय कम्पेअर, म्हणजेच त्या सगळ्यांमध्ये एकच लॉंगेस्ट आहे तिथे आपल्या लक्षात येतं. आणि इथे लॉंगर म्हणजे काय दुसऱ्या रस्त्यासोबत कम्पेअर केलेलं आहे. तर आपण इथे बघितलं पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आता एक लक्षात ठेवायचंय, आता हे ते लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट होतं. काही ठिकाणी मोर आणि मोस्टचा यूज केला जातो. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि द मोस्ट ब्युटिफुल. आता इथे बघा सुपरलेटिव्ह मध्ये द चा यूज होतो. आर्टिकल द इज यूज. आर्टिकल्स मध्ये आपण स्टडी केलंय. आता बघा टाइप्स ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. टाइप्स ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये पहिलं आहे पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि थर्ड आहे सुपरलेटिव्ह डिग्री. तर आपण बघूया आता या टाइप्स जे बघितले त्यात काय प्रकार आहे. पॉझिटिव्ह डिग्री काय सांगते, चोज अ सिंपल क्वालिटी विदाउट कंपॅरिझन. विदाउट कंपॅरिझन दाखव. रवी इज टॉल, उन्हापेक्षा आहे हे इथे दिसत नाही, फक्त रवी हा उंच आहे एवढंच. म्हणून इथे म्हटलंय की विदाउट कंपॅरिझन. कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतंय, compares a quality between two persons or things found by ER more less than.
जसं की रवी इज टॉलर दॅन अजय. आता रवी आणि अजय मध्ये कंपॅरिझन केलंय आणि रवी हा टॉलर आहे म्हणजे त्या अजयपेक्षा उंच आहे. त्यानंतर हे बघा ना, आर आणि दॅन दिलंय बघा. आर आणि हे दॅन येतं त्यामध्ये कंपॅरेटिव्ह मध्ये. किंवा मग आर येईल टॉलर, मोर ब्युटिफुल, लेस अट्रॅक्टिव्ह, लिस्ट अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. सुपरलेटिव्ह डिग्रीज शोज द हायेस्ट और लोवेस्ट क्वालिटी अमंग मोर दॅन टू. हायेस्ट किंवा लोवेस्ट क्वालिटी आपल्याला दाखवतो. रवी इज द टॉलेस्ट बॉय इन दिस क्लास और इन द क्लास. म्हणजे रवी काय आहे? सगळ्यात टॉलेस्ट आहे, सगळ्यात उंच आहे, असा त्याचा अर्थ होतो. आपण इथे टाइप्स डिटेलमध्ये बघितलेले आहेत. आता आपल्याला काही स्ट्रक्चर्स बघायचे आहेत की पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना किंवा पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना काय करायचं ते बघूया. आता स्ट्रक्चर काय येतंय बघा, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करताना की सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे, त्यानंतर वर्ब घ्यायचंय, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय, कंपॅरेटिव्ह, त्यानंतर दॅन घ्यायचंय, आफ्टर दॅट ऑब्जेक्ट घ्यायचंय. म्हणजेच काय, सुरुवातीला तुम्हाला कर्ता घ्यायचा आहे, मग क्रियापद, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण कंपॅरेटिव्ह आलं, त्यानंतर दॅन घ्यायचंय कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर. आता पॉझिटिव्ह डिग्री दिली असेल रवी इज टॉल, तर इथे आपण कंपॅरेटिव्ह मध्ये कसं म्हणू शकतो, रवी इज टॉलर दॅन अजय. आर आणि दॅन बघा, इथे आर आणि दॅन म्हटलंय आपण. टॉलचं काय होतं, कंपॅरेटिव्ह टॉलर. आणि याचं जे आहे याचं सुपरलेटिव्ह काय, टॉलेस्ट. आता एक मी लिस्ट टाकलेली आहे बघा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डिग्रीजच्या अंडर, ती सगळ्यांनी बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं, डिग्री त्यानंतर तुमचं कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतं आणि सुपरलेटिव्ह मध्ये त्याचा चेंज काय होतो याची लिस्ट मी दिलेली आहे, टेबल दिलेला आहे. रिझन बघा, द कंपॅरेटिव्ह डिग्री इज यूज टू कम्पेअर टू पर्सन्स और थिंग्स. दॅट इज वाय दॅन इज यूज टू शो द बेसिस ऑफ कंपॅरिझन. दॅन का यूज केलंय हे इथं आपल्याला समजतंय. नेक्स्ट बघा, कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करताना काय करायचं. कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करताना काय करायचं आहे. पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह बघितलं. आता कंपॅरेटिव्ह आलं सांगितलं की मेक इट पॉझिटिव्ह चेंज इन टू व्हॉट, पॉझिटिव्ह डिग्री. तेव्हा स्ट्रक्चर बघा, नो अदर नाउन वर्ब ऍज ऍडजेक्टिव्ह किंवा जे पॉझिटिव्ह असेल ते आणि ऍज आणि सब्जेक्ट म्हणजे नो अदर न सुरुवात होते. आता इथे दिलंय बघा, रवी इज टॉलर दॅन एनी अदर बॉय. एनी अदर म्हटलं की इकडे खाली पॉझिटिव्ह मध्ये नो अदर येतं. एनी अदर बॉय इन द क्लास. म्हणजेच काय, रवी आहे बाकी कुठल्या मुलांमध्ये कम्पेअर केलं तर. आता एनी अदर आला नाही तर नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज रवी. म्हणजे ॲज, मग ऍडजेक्टिव्ह आणि ॲज लक्षात घ्या. किंवा सो ॲज म्हणतो आपण, सो ॲज देखील यूज होतो, सो ॲज. रिझन बघा, टू कन्वर्ट कंपॅरेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह वी मस्ट रिमूव्ह डायरेक्ट कंपॅरिझन विथ दॅन. दॅन आपल्याला रिमूव्ह करावं लागतं आणि इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट वी यूज ॲज अ स्ट्रक्चर. आले ॲज अ स्ट्रक्चर, इथे लक्षात येईल, मी हायलाइट करतो, लक्षात ॲज अ स्ट्रक्चर कशाला असं. आणि द फ्रेज नो अदर इज नेसेसरी टू रिटेन द मिनिंग ऑफ एक्सक्लुसिव्हनेस. रवी इज नॉट जस्ट टॉलर दॅन वन बॉय बट टॉलर दॅन ऑल अदर्स. म्हणून इथे नो अदर म्हटलंय, नो अदर बॉय. तर इथे आपण बघितलं कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं. नेक्स्ट बघूया आपण पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह कसं करायचं. तर हे करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचे, मग क्रियापद म्हणजे वर्ब, द कंपल्सरी घ्यायचंय सुपरलेटिव्ह मध्ये, ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय सुपरलेटिव्ह, नाउन घ्यायचंय आणि मग इन और ऑफ ग्रुप जो काय असेल अनेकांमध्ये. रवी इज टॉल. ओके, रवी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सगळ्यात उंच, द टॉलेस्ट बॉय म्हटलं इन द क्लास. द युजच करायचंय कंपल्सरी आणि टॉलर, टॉलेस्ट सगळ्यात उंच. रिझन दिलंय बघा इथे, द सुपरलेटिव्ह डिग्री इज यूज वेन कम्पेअरिंग मोर दॅन टू पर्सन्स और थिंग्स. ओके, and that is why the is required before the superlative adjective to indicate the uniqueness of the quality. द काय यूज केलं जातं,
त्याच्यातील युनिकनेस दाखवायचा आहे की याच्यापेक्षा काहीच नाही वेगळं, हेच आहे फायनल. लक्षात घ्या, सुपरलेटिव्ह चा मिनिंगच तो होतो. तर अशा पद्धतीनं पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करायचं आपण हे बघितलेलं आहे. आता सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं. ओके, तर बघा काय दिलंय, परत स्ट्रक्चर कसं दिलंय. नो अदर प्लस नाउन प्लस व प्लस ऍज आणि मध्ये ऍडजेक्टिव्ह आणि सब्जेक्ट. आता कसं होतं बघा, सुपरलेटिव्ह काय दिलंय, रवी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. द टॉलेस्ट बॉय. नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज रवी. हा आला इकडे रवी सब्जेक्ट. बरोबर, इथे नो अदर न सुरुवात केली. नो अदर बॉय, नो अदर बॉय म्हणजे हे नाऊन आलंय बॉय. इन द क्लास आलंय अँड इज ॲज टॉल ॲज रवी, हे इज आले वर्ब. While converting from superlative, the same exclusiveness must be maintained. ते असणं गरजेचं आहे. And no other plus as structure ensures that no one else matches the subject in quality. म्हणजे जो सब्जेक्ट आहे, करता आहे, त्याच्यासोबत कोणीच क्वालिटीला काय करत नाहीये, तिथे मॅच करत नाहीये. म्हणून आपण नो अदर इथे पॉझिटिव्ह मध्ये यूज करतो सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना. तर सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना काय दिले बघा. Structure subject plus verb plus comparative adjective plus than plus any other plus noun. Ravi is the tallest boy in the class. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह यूज करायचे, इयर असेल, मोर असेल, लेस असेल. दॅन घ्यायचं कंपल्सरी कंपॅरेटिव्ह मध्ये आणि एनी अदर प्लस नाव. रवी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. तर रवी इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. आता टॉलेजचं आपण काय केलं, द टॉलेजचं टॉलर केलं. त्यानंतर दॅन कंपल्सरी घ्यायचंय कारण कंपॅरिझन आहे, कम्पेअर करायचंय म्हणून दॅन घेतलंय. एनी अदर बॉय इन द क्लास, एक्सक्लुसिव्हनेस ठेवलाय. द सुपरलेटिव्ह एक्सप्रेसेस बिंग द बेस्ट अमंग मेनी, अनेकांमध्ये बेस्ट जे आहे ते सांगतो सुपरलेटिव्ह. टू मेंटेन दिस मिनिंग वाईल चेंजिंग टू कंपॅरेटिव्ह वी ऍड दॅन एनी अदर. दॅन एनी अदर यूज केलं जातं, दॅन एनी अदर. सो द कंपॅरिझन कव्हर्स ऑल अदर्स इन द ग्रुप. त्यानंतर बघूया आपण कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करायचं. आता कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना काय दिलंय बघा, सब्जेक्ट करता वर्ब क्रियापद द घ्यायचंय आणि सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह घ्यायचंय नाउन आणि इन ऑर ऑफ ग्रुप. आता इथं दिलंय बघा कंपॅरेटिव्ह, रवी इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास, म्हणजे सगळ्यांपेक्षा टॉलेस्ट आहे म्हणून रवी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता कंपॅरेटिव्ह युसेस दॅन एनी अदर, एक्सक्लुसिव्हनेस सगळ्यांमध्ये दाखवण्यासाठी. बट द सुपरलेटिव्ह कंडेन्सेस दिस मिनिंग इन टू अ सिंगल स्ट्रॉंगेस्ट फॉर्म विथ द ऍडजेक्टिव्ह प्लस ईएसटी किंवा मोस्ट प्लस ऍडजेक्टिव्ह. अशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह करायचं आहे. आता स्पेशल केस मध्ये काय दिलंय बघूया. इक्वॅलिटी और इन्फेरियरिटी काय आहे. समटाइम्स वी यूज पॉझिटिव्ह डिग्री टू शो इक्वॅलिटी और इन्फेरियरिटी. जसं की कमीपणा म्हणता येईल तुम्हाला, इक्वॅलिटी म्हणजे सारखेपणा, इन्फेरियरिटी म्हणजे काय, इन्फेरियर टू, त्यापेक्षा क्वालिटीला कमी ज्याला म्हणता येईल. इक्वॅलिटी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऍज ऍडजेक्टिव्ह ऍज ऑब्जेक्ट. रवी इज ऍज टॉल ऍज अजय, दोघे सारखे, इक्वॅलिटी. आता इन्फिनिटिव्ह स्ट्रक्चर कसं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट सो ऍज किंवा ऍडजेक्टिव्ह प्लस, तिथे ऍडजेक्टिव्ह प्लस ऍज आणि ऑब्जेक्ट. अजय इज नॉट ऍज टॉल ऍज रवी. बरोबर, म्हणजे अजय हा रवी एवढा उंच नाही. हे स्ट्रक्चर इन्फेरियरिटी स्ट्रक्चर म्हणतात. रिझन, ऍज पॅटर्न इज द स्टँडर्ड वे इन इंग्लिश टू शो इक्वॅलिटी ऑफ क्वालिटीज. Adding not makes negative comparison showing one has less quality than the other. असा त्याचा उपयोग होतो. आता इथे एक टेबल फॉर्मॅट मध्ये सगळेच्या सगळे एका ठिकाणी घेतले तुम्हाला रेफरन्ससाठी. पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह हे स्ट्रक्चर अँड शोज काय दिलंय, शोज कंपॅरिझन बिटवीन टू. त्यानंतर कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह मेंटेन्स एक्सक्लुसिव्हनेस, हे त्याचं स्ट्रक्चर ऑलरेडी डिस्कस केलंय. पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह हे स्ट्रक्चर कंपेअर्स मोर दॅन टू.
सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह, नो अदर. त्यानंतर त्याचं बाकी स्ट्रक्चर शोज युनिकनेस विदाउट दॅट. सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह स्ट्रक्चर दिलंय आणि एन्शुअर्स कंपॅरिझन विथ ऑल अदर्स. त्यानंतर कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह त्याचा फॉर्मॅट स्ट्रक्चर कंडेन्सेस मीनिंग टू स्ट्रॉंगेस्ट फॉर्म. इक्वॅलिटीचं हे स्ट्रक्चर एक्सप्रेसेस इक्वॅलिटी ऑफ क्वालिटीज अँड इन्फेरियरिटी हे स्ट्रक्चर एक्सप्रेसेस लोअर डिग्रीज. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सेशन मध्ये आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा प्रकार काय आहे इंग्लिश ग्रामरमध्ये तो डिस्कस केलेला आहे आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी कुठल्या पद्धतीचे प्रश्न वेगवेगळे यावर विचारले जातात त्यासाठी टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुमची तयारी ही चांगल्या पद्धतीने होईल. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन.